स्वामी समर्थांची सखोल आणि मनाला भिडणारी कथा. ही कथा भक्ती, संकट, दया आणि स्वामींच्या अद्भुत कृपेचं सुंदर दर्शन घडवते. कथा. घरच्या घरात आलेले स्वामी. नाशिकजवळील एका खेड्यात लक्ष्मीबाई नावाची वृद्ध स्त्री राहत होती. नवरा गेला होता. मुलं शहरात नोकरीला. ती एकटीच छोट्या घरात राहायची. वय जरी जास्त होतं तरी तिचं मन मात्र स्वामी समर्थांच्या नामात भिजलेलं असायचं. ती रोज सकाळी स्वामींचा फोटो स्वच्छ करून दीप लावत असे. तिला वाटायचं, स्वामी माझ्या घरी नाहीत तर माझ्या मनात कायम असतात. ती एक दिवस गावात मोठा वादळ आला. पावसाचं पाणी घरात शिरलं. छपराचा एक मोठा भाग कोसळला. लक्ष्मीबाई घाबरली. ती रात्रीच्या काळोखात स्वामींच्या फोटोसमोर बसली. म्हणाली, स्वामी, माझं वय, माझं एकटेपण तुम्हाला माहीत आहे. आज मला तुमच्याशिवाय कुणी नाही. त्या रात्री असं वाटलं की हवा थांबली, शांतता पसरली. दारावर हलकासा आवाज आला. लक्ष्मीबाई दार उघडून पाहते तर एक दुतर्फी कापडी शाल ओढलेले एक वृद्ध साधू उभे. डोळ्यात अपार शांतता, चेहऱ्यावर तेज. साधू म्हणाले, माई, रात्री एकटी राहू नकोस, मी आहे ना. ते घरात बसले. त्याने लक्ष्मीबाईला थोडं पाणी गरम करून प्यायला दिलं. छपरात साचलेलं पाणी साफ केलं आणि तिला म्हणाले, जास्त चिंता करू नकोस, उद्या सकाळी मदत येईल. लक्ष्मीबाई शांत झोपली. पहाटे उठल्यावर ती साधूजवळ नाहीत. घराच्या पडलेल्या भागाजवळ एक नवं मजबूत आधार लावलेलं दिसलं. जणू कुणीतरी रात्रभर कष्ट करून ते बांधून दिलं होतं. थोड्याच वेळात तिचे मुलगे गावात पोहोचले. ते म्हणाले, आई, आम्हाला पहाटे स्वप्नात कुणीतरी सांगितलं, तुमच्या घरी या, आईला मदतीची गरज आहे. आम्ही लगेच आलो. लक्ष्मीबाईंनी हसत स्वामींच्या फोटोसमोर नमस्कार केला. फोटोतील स्वामींच्या डोळ्यात तिला तेच तेज दिसलं. तेच शांत आणि करुणामय स्मित. त्या दिवसानंतर लक्ष्मीबाई म्हणत असे, स्वामींची भेट घेतली नाही असं समजू नका, ते माझ्या घरात आले होते. ही कथा भक्तीच्या त्या धाग्याबद्दल सांगते जिथे संकट आणि आशा एकत्र येतात आणि स्वामी स्वतः पाऊल टाकतात.